परिवहन मंत्र्यांनी प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीच्या बैठकीला सुद्धा मित्रांनो साहित्यिकांची सूचना आली होती। तर गेल्या काही दिवसापासून रिक्षा टॅक्सी चालकांना 10% म्हणजे 10% तरी वाक्य तरी बोलता आले पाहिजे मराठीमध्ये, मगच आता त्यांचं परमिट कॅन्सल होणार नाही, असं काही जो सर्व संदेश तो प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी दिला होता। कारण महाराष्ट्राच्या काही दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य केल्यामुळे त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संबंधितमध्ये क्षेत्रातील एक तज्ञ, एक साहित्यिक आणि एक प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी एक अशी विशेष बैठक झाली होती। त्यामध्ये आता रिक्षा चालकांना देखील टॅक्सीवाल्यांना देखील मराठी भाषा येणं हे आवश्यक आहे आणि किमान 10 वाक्य तरी बोलता आले पाहिजे, असं इतर महत्त्वाच्या सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या। राज्यातील मराठी, अमराठी, परप्रांतीय वाहन चालक हे सुद्धा काम करतात। मराठी संवाद साधत आणि नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा विषय एका गांभीर्याने घेत त्याचा पुढाकार घेतला। अमराठी वाहन चालकांवर कोणतेही आवश्यक दडपण न आणता खेळमेळीच्या एका वातावरणामध्ये मूलभूत व्यावहारिक आणि मराठी एक शिकवण्यासाठी एक हा उपक्रम चालू करण्यात आला गेला होता। कोकण मराठी साहित्य परिषदेनुसार 72 शाखांमध्ये शिकवणी वर्ग सुरू करण्यास तयार झालेले आहे। मुंबई मराठी साहित्य संस्थेने हजारो स्वयंसेवकाच्या शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी शिक्षण भाषा देण्यासाठी दर्शवले आहे। मात्र प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याप्रकारे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं। या दरम्यानसाठी गरजेपुरतं मराठी आली पाहिजे। कोकण मराठी साहित्य प्रादेशिक भाषेमध्ये 10 वाक्य तरी निदान बोलता आले पाहिजे। सहजच आपण ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सांगितले होते, मराठीत व्यवहार करणे गरजेचं आहे, कारण वाहन चालकांना मराठी भाषेची शक्ती नाही, पण त्यांना प्रवेशासाठी मराठीतून वाद संवाद घेणं देणं देखील थोडी मराठी भाषा तर आली पाहिजे का नाही। अभिजात भाषा म्हणून आपण गौरव करतो असताना देखील मराठी व्यवहार करतो। वाहन चालकांसाठी मराठी भाषेचा एक अभ्यास करावा लागतो, अशा अपेक्षा नाही तर व्यावहारिक पातळीवर मराठी बोलावे लागतं, याचा आग्रह यासाठी छोटी पुस्तिका तयार करण्यात आली गेली होती। त्याचप्रमाणे देखील गुगल, फोनपे याच्या नव्या माध्यमातून देखील मराठीचा वापर होईल असा केला जाईल। कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाहक आणि दीपा ठाणेकर यांनी जिथे आपण राहतो तिथे व्यवसायातील स्थानिक भाषेमध्ये अमेरिकेमध्ये इंग्रजी विषय परताना दिला जात नाही, त्याचप्रमाणे देखील तिथे स्थानिक भाषेचे ज्ञान देखील व्यवसायाच्या दृष्टीतून मराठीतून शिकणे हा गरजेचा असतो। भाषेतील एक सूत्र न ठेवता आत्मसात करणे गरजेचं आहे, असं यावेळी बोलले गेले होते। राज्यभाषा अधिनियमानुसार प्रत्येक राज्याची येणाऱ्या व्यक्तीला तेथील भाषा वापर करणे गरजेचं आहे। माझ्या मते तर राज्य शासनाने तर बरोबर केलेलं आहे। मराठी भाषा बोलण्यासाठी संपर्कासाठी वापर व्हायलाच पाहिजे। मुंबईसारख्या शहरातील रिक्षा चालकांना किमान 10% तरी व्यवहारासाठी देखील एक मराठी भाषा बोलणं अनिवार्य आहे। संवाद साधण्यासाठी बोललं पाहिजे, त्यांना शिकवण्यासाठी देखील आहोत, पण जिथे सांगलीत आले पाहिजे तिथे करण्यासाठी मात्र त्यांना किमान मराठीचे ज्ञान असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला यावरती काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाबा।